आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उबाटा गटाच्या खासदार व आमदार यांनी ऑगस्ट महिन्यात आलेल्या कर्जवसुलीच्या नोटिसा दाखवून केलेली आंदोलनाची नौटंकी हे केवळ दुर्दैवी म्हणावे लागेल। वास्तविक अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना फडणवीस सरकारने थेट बँकांना आदेश देऊन कर्जवसुली थांबविण्याचे सक्तीचे निर्देश दिलेले आहेत। सध्या आम्ही आहोत गोगावमध्ये। इथं साईडला नांदुर्गा मुन्ने गाव आहे, पाटोदा आहे, करजखेड आहे। प्रत्येक गावात गेल्या 3 दिवसामध्ये भरपूर नोटीस आलेल्या आहेत आणि या सर्व नोटिसांचा जो इश्यू दिनांक आहे 20 तारखेचा आहे, 20 सप्टेंबर 2025। म्हणजे त्या दिवशी अतिवृष्टी झाली होती, त्याच्या आधी पण अतिवृष्टी झाली होती। आणि जरी बघायला गेलं तर एका साईडला शेतकरी आसमानी संकटानं परेशान असताना ते अजून सुलतानी संकट घालून त्याला आत्महत्येस प्रवृत्त करावं, अशा प्रकारचं हे धोरण दिसायला लागलं सरळ सरळ। म्हणजे अगोदरच समोर दिवाळी आहे, शेतकरी संकटात आहे, शाळेच्या फीज भरायचे आहेत, शेती पाण्यामध्ये आहे, ऊस पूर्ण आडवे पडलेत। असं असताना ज्या सरकारने शेतकऱ्याला जवळ घेतलं पाहिजे, शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे, त्याला धीर दिला पाहिजे, तर ते सरकार उलट जास्तीत जास्त नोटिसा काढून, म्हणजे आता आम्ही पोस्टमॅनला फोन केला होता मागायचं सर, अजूनही नोटिसा पोस्टमॅन देणं बाकी आहेत। कदाचित उद्या परवा दिवशी नोटिसा देतील। आता इथं पोस्टमॅन अवेलेबल नाहीत। तुम्ही आता पुढे ह्याला गेलो नांदूर गेला तर 250 शेतकरी असे आहेत की ज्या तुमची वाट बघत थांबले सर्व पत्रकारांची। म्हणजे आम्ही हे दाखवायला लागलो की हे बघा सर्व शेतकरी आहेत। आम्हाला असं कळलं की काल आम्ही एक पाहिलं की 8 तारखे म्हणजे ऑगस्टमध्ये नोटीस आहेत म्हणून काय सांगितलं, ऑगस्टमध्ये नवीन नोटीस नाही म्हणून। पण ह्या सगळ्या नोटिसा नवीन आहेत, सगळ्या नोटिसा नवीन आहेत। म्हणजे 20 तारखेच्या नोटिसा म्हणजे नोटिसा भेटलेत परवा दिवशी, म्हणजे 3 दिवस झाले नोटिसा भेटून। म्हणजे ह्या शेतकऱ्याला आता हेच कळत नाही, एवढा हवालदिल झाला शेतकरी की नेमकं आता करायचं काय। ही नोटीस नाही, धमकी आहे सरळ सरळ की 7 दिवसामध्ये नोटिसा भरा आणि या नोटीस पाठवण्याचा 2000 रुपये दंड अजून ॲडिशनल वरमध्ये ॲड केलेला आहे। म्हणजे नेमकं शेतकऱ्यांनी जगावं का मरावं। आणि इथले लोक म्हणजे इथले काय जे आमदार वगैरे आहेत ते खोटी माहिती सांगून काय सांगायला की नोटीस जुनी येते म्हणून, असं नाही। या सर्व नोटीस नवीन आहेत। म्हणजे काय बळीराजावरती दिवाळीला का अन्याय करायचा आहे, का ह्याला काय आत्महत्या करायला भाग पडायचं का काय करायचं आहे हे कळलं गेलं आम्हाला। मी तर असं म्हणतो की खरं तर या शासनावरती 302चा गुन्हा दाखल करायला पाहिजे। आता पत्रकार तुमचीच मी आता बघत होतो शेतकऱ्याची आत्महत्या झालेली आहे। म्हणजे एवढी भयान बिशकता आहे सर की आम्हाला म्हणजे कळणारच गेले काय काय नेमकं करायचं काय, की आम्ही ह्या देशाचा भाग आहो का, आम्ही पाकिस्तानचे आहो का, आम्ही कुठले आहो नेमकं, म्हणजे कुठला बदला आमच्यावर शासन घ्यायला लागलंय हे आम्हाला कळायला मार्ग नाही।